महिला म्हटलं की चूल आणि मूल इतकंच तिचं विश्व असा समज आजही ग्रामीण भागात आहे। मात्र कुटुंबाचा गाडा हाकताना ती पतीला आपल्या कुटुंबाला यथाशक्ती मदत करत असते। चूल आणि मूल या जबाबदाऱ्या पेलतानाच पतीच्या साथीनं एका महिलेनं शेतीही केली आहे। त्या शेतीतून वर्षभरात तब्बल 12 लाखांचं उत्पन्न घेतलंय। कोण आहे ही लखपती महिला शेतकरी? कुठे घडलाय हा चमत्कार? पाहुयात याचाच सविस्तर रिपोर्ट। हिरव्या लाल मिरच्यांची ही हिरवीगार रोपं, टरबूज आणि इतर पिकांनी बहरलेली ही शेती, ही लाख मोलांची पिकं, भंडाऱ्याच्या मारेगावातली ही लाख मोलाची शेती। या शेताला लाख मोलाचं महत्व ज्यांच्या घामातून कष्टातून आलं त्या या महिला शेतकरी कांचन गोपीचंद भुयर। त्यांनी 4 एकर शेतीत तब्बल 12 लाखांचं वार्षिक उत्पन्न मिळवलंय। मिळवलेल्या या विक्रमी उत्पन्नामुळे इतर शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर महिलांसाठी प्रेरणेचा स्रोत त्या ठरल्यात। कांचनताई ह्या घरातले सर्व कामं करून स्वयंपाक, कपडे, भांडे, झाडू, पोछा, लेकरांचे डब्बे वगैरे सगळे कामं करून त्या शेतामध्ये येतात। त्यांचे मिस्टर कंपनीमध्ये जॉब करतात। गहू, चना, मिरची, टरबूज, सांबार आणि इतर पीक घेऊन त्यांनी 12 लाखाचं उत्पन्न केलं आहे। तर मला असं वाटते की बायकांनी चूल मूल पर्यंतच न राहता तर कांचनताई भोयर करून त्यांनी कांचनताई भोयरने बायकांना अशी प्रेरणा दिलेली आहे। त्यांचे पती गोपीचंद भुयर हे कंपनीमध्ये नोकरी करतात, त्यामुळे चूल आणि मूल या जबाबदारीत अडकून न राहता शेतीवाडीची जबाबदारी सुद्धा पत्नी कांचन यांनी उचलली। गरजेपुरतं पारंपरिक धानाचं पीक घेत त्यांनी मिरची आणि टरबूजाचं उत्पादन घेतलं। आंतरपीक म्हणून सांभार, वांगी, चणा, तूर, मुगासह दररोजच्या जेवणात लागणाऱ्या पालेभाज्यांची लागवड केली। त्या मजुरासह शेतीत राबल्या। धरणी मायेनं निसर्गानं त्यांच्या कष्टाला न्याय देत सोन्यासारखं पीक दिलं। मी सकाळी उठून सणारी घरचे आवरसावर कामं करून शेतावरती येते आणि त्यांच्यासोबत बायांसोबत पण काम करते। स्वतः मीही करते आणि बायांना पण करवून घेते आणि जमलंच तर असं नाही की नाही म्हणून मी पण करते आणि माझे भोयर साहेब पण करू लागतात। आम्ही दोघेही मिळून सणारी ही शेती आम्ही चांगल्या प्रकारे पीक काढतो आणि उत्पादन पण। वार्षिक उत्पन्न आम्हाला 10 ते 12 लाख रुपये मिळतात। आंतरपीक या नावाखाली टरबूजाच्या शेतीमध्ये मी यावर्षी समाराचं पीक घेतलेलं आहे, तिथूनही मला बराच उत्पादन मिळालेलं आहे। त्याचबरोबर मी मेथीची भाजी, लाल भाजी, चवळीची हिरवी भाजी याचंही उत्पादन घेतो आहे आणि 1-1.25 एकरमध्ये जवळपास मी गव्हाचंही पीक घेतो आहे, त्याच्यातून मला चांगलं उत्पादन मिळतो आहे। काही प्रमाणात चना असतो, काही प्रमाणात चनुली असतो, अशा प्रकारचे टमाटे वगैरेचे जे काही लसण, कांदा याचंही मी पीक घेतो आहे। खर्चाचं योग्य नियोजन, बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास, उत्पादनाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न आणि त्यासाठी कुटुंबानं एकदिलानं उपसलेल्या कष्टामुळे हे यश त्यांना मिळालंय। गेल्या वर्षी श्रावणात 1.5 एकरात मिरचीची लागवड त्यांनी केली। तब्बल 2000 मिरचीच्या रोपांची लागवड त्यांनी केली। रोपं, मजुरी आणि साहित्य मिळून अंदाजे 1,20,000 रुपयांचा खर्च आला। नवरात्रीपासून आतापर्यंत 8 वेळा मिरचीची तोडणी केली। मिरचीच्या उत्पादनातून 5 लाखांचं उत्पन्न त्यांनी प्राप्त केलं। 4 एकराच्या शेतीत केलेल्या नियोजनबद्ध कष्टामुळे भोयर कुटुंबीय लखपती झालेत। कमी क्षेत्रात उच्च मूल्याचं पीक घेऊन सुद्धा कोट्याधीश होण्याचं स्वप्नही ते लवकरच साकारतील असा विश्वास व्यक्त होतोय। चूल आणि मूल एवढ्यावरच न थांबता दृढ निश्चय केला तर महिला सुद्धा काळ्या मातीत घाम सांडत क्रांती घडवू शकतात, हेच कांचन यांनी त्यांच्या या यशातून पटवून दिलंय। भंडाराहून अक्षय खोब्रागडेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।